महापालिकेने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरची नियमित देखभाल दुरुस्ती करून भाडे तत्वावर देण्याची निविदा जाहीर केली आहे। विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे नोंदणी असलेल्या संस्थांनीच यासाठी अर्ज करावेत अशी अट यात घातली आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापुरात अनेक महत्त्वपूर्ण विकास योजना आणि विकास प्रकल्प राबवण्यात आले। यामुळे सोलापूरचे रूप पालटण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली। यात पार्क मैदानाचाही समावेश आहे। स्टेडियम दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने व्हावेत अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची सुरू होती। ही मागणी गांभीर्याने घेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी पार्क स्टेडियम विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येऊन यावर खास भर दिला आणि पार्क स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलण्यात आला। सुमारे 24 कोटी रुपये खर्चून अद्ययावत आणि सुसज्ज असे मैदान उपलब्ध करून देण्यात आले। यानंतर बीसीसीआयच्या माध्यमातून कुंच बिहार ट्रॉफीसह वेगवेगळ्या संघाचे रणजी सामने देखील पार पडले। तब्बल 29 वर्षांनी सोलापूरला रणजी सामन्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली। यापुढील काळात देखील अनेक महत्त्वपूर्ण अशा सामन्यांचे आयोजन एमसीएच्या वतीने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर करण्याची शक्यता आहे। या मैदानावरील खेळपट्ट्यांची गुणवत्ता वाढवणे, देखभाल दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे। सध्या या मैदानावरील गवत आणि त्याची एकूण स्थिती गंभीर होत आहे। यासाठी तातडीने देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे। मात्र महानगरपालिकेकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने महापालिकेला शक्य होणार नाही। त्यामुळे इंदिरा गांधी स्टेडियम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याचा मोठा निर्णय महानगरपालिकेने घेत त्याची निविदा जाहीर केली। बीसीसीआयकडे नोंदणी असलेल्या संस्थांनी यासाठी अर्ज करावा। या संस्थांना क्रिकेट स्टेडियम व्यवस्थापन, आयोजन आणि प्रशिक्षण या क्षेत्रातील कामांचा किमान 10 वर्षाचा अनुभव असावा अशी अटही यात घालण्यात आली आहे।